नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। लाभार्थ्यांसाठी नक्कीच खुश खबर असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर पहा, लाभार्थ्यांसाठी फायनली आलेली आहे खुश खबर। जुलै ऑगस्ट हप्ता, ज्या हप्त्याची बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रतीक्षा करत होता, तो हप्ता आज खात्यामध्ये जमा। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे लाईक करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे, अजिबात कंजूसपणा करायचा नाही। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वितरण। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचा जो निधी मंजूर झालेला होता, तो निधी आता वितरित करण्यात येत आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जे अनुदान आहे ते जमा करण्यात येत आहे। पहा, जुलै ऑगस्ट अनुदान 2 महिन्यांचं अनुदान 2 टप्प्यात येणार का, हा मोठा प्रश्न लाभार्थ्यांपुढे निर्माण झालेला होता आणि याचं उत्तर आज स्पष्ट होत आहे। वितरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, बिल पास झालेलं आहे, फक्त आणि फक्त ते तुमच्या खात्यामध्ये येणं आता बाकी आहे। ही प्रोसेस अगदी काही वेळामध्ये, काही तासामध्ये सुरू होत आहे आणि आज संध्याकाळपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरण केलं जाणार असल्याची माहिती आलेली आहे। पहा, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी हप्ता जमा होणार नाही, हेही लक्षात घ्यायचं आहे। कारण लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्या कारणाने कुणाला आज येतील, कुणाला उद्या येतील, परंतु हे वितरण होत आहे आणि तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांचा जो मंजूर निधी होता, तो खात्यामध्ये कधीपर्यंत जमा केला जाईल अशी त्यांच्याकडून विचारणा केली जात असता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आज या योजनेचा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे तो जमा करण्याची प्रोसेस सुरू होत आहे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। वितरण प्रक्रिया सुरू होण्यासाठी अगदी काही तास बाकी आहेत। हे वितरण आजच होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे। आता हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे। ज्या लाभार्थ्यांना हप्ता येणार नाही त्यांनी आज उद्यापर्यंत वाट पाहायची आहे, उद्यापर्यंत वाट पाहायची आहे। आणि आणखीन एक मोठा महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आणि त्याचं कारण काय असणार आहे, तर तुम्ही हयातीचा दाखला सादर केलेला नाही, त्यामुळे तो दाखला दिलेल्या कालावधीत सादर करा। 15 ऑगस्टपर्यंत आणखीनही तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे सर्टिफिकेट सादर करण्यासाठी, अन्यथा ऑगस्टपासून अनुदान पूर्णपणे बंद केलं जाणार आहे। शिवाय या योजनेतून सुद्धा तुम्हाला काढून टाकण्यात येणार आहे। तर कृपया करून लवकरात लवकर दाखला सादर करा। आणि आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे जुलै ऑगस्ट वितरण। आता हे वितरण ज्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता आलेला नव्हता त्या लाभार्थ्यांना 2 मेसेज पडणं अपेक्षित आहे। ही पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण 3 वेळेस DBT करण्यात आलेलं होतं आणि त्याच नियमानुसार ज्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता पेंडिंग आहे, जुलैचा हप्ता जमा झालेला नाही, अशा सर्व लाभार्थ्यांना या महिन्यातसुद्धा 2 टप्प्यात 2 SMS एकाच दिवशी यायला पाहिजेत, येणं अपेक्षित आहे आणि येण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। जुलै ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात प्रोसेस या ठिकाणी सुरू होत आहे आज। तर झालं दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, आणि इतर लाभार्थ्यांसंदर्भात आणखीन ऑफिशियल अपडेट आलेली नाही। ऑफिशियल अपडेट आली की तुम्हाला कळवेल। त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण सुरू झालं की ते सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत, परंतु आज सोमवार असल्या कारणाने लाभार्थ्यांना मागच्या 2 दिवस शनिवार रविवार हा हप्ता वितरित झालेला नव्हता आणि सोमवारपासून हे वितरण होण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळालेली असता आज ही प्रक्रिया सुरू होत आहे। सगळ्यात मोठी आणि आनंदाची ही बातमी असणार आहे, माहिती असणार आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।